पार्सल द्यायला आली होती तसेच मम्मीकडे आले, तर बसले होते आणि आता सौरभ भाऊ खाली गेलेला आहे. पार्सल आलंय, काय आलंय बघू आपण. काय आलंय, काय ऑर्डर केलं होतं तुम्ही? ब्लेंडर ओपन करून ज्यूस बनवण्याचं आहे का हे? चला बघूया आपण कसे. कर ओपन तूच. मी ओपन करू? हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आली होती इकडे आणि कारण कुरिअरचं ऑफिस आहे ना मम्मीच्या घरापासून जवळच आहे आणि मी आली होती आणि पार्सल पण आलं होतं, तर म्हटले चला ओपन करून बघूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करू. तर ब्लेंडर मागितलं होतं त्यांनी, ज्युसर. तर चला बघूया आपण. कोकवेल कंपनीचं आहे, फ्लिपकार्टवरून मागितलं आहे त्यांनी, पण छान आलं ब्लेंडर आणि कोकवेल कंपनीचं आहे. भरपूर काही भांडे आहे आणि असं हेवी आहे भांडे पण, असे म्हणजे दणकट आहे आणि त्याचं मशीन वगैरे पण जसं जड लागलं मला हेवी, तर छान आलं. तर आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला शरीरासाठी ज्यूस वगैरे पिणं चांगलं असतं, तर त्यांनी मागून घेतलं. आणि हे बघा तुम्हाला ओपन पण करून दाखवते, म्हणजे त्याचे ते झाकणं वगैरे, त्या बॉटल वगैरे एकदम छान असे क्वालिटीच्या आलेले आहे. तर चला बघत राहा व्हिडिओ. म्हणजे साईज प्रमाणे मोठं छोटं सगळे काही भांडे दिले, हे सगळे छोटे वाटते. ते कॉफी वगैरे बनवण्यासाठी. हे का? ते नाही, ते हातातलं. ते नाही, फक्त ते ब्लेड सांगतोय मी. हा हे का? त्याला कोणतं पण भांडं असतं, छोटं मोठं कोणतं पण कशाला लावतो आपण, लावून बघू ना. कोल्ड कॉफी गेल्यावर का हे बघतो बसला काय? बसलं. आणि दणकट भांडे हे सगळे, हे बघा. हे पण तो सिपर वाटतं. अजून नाही का असेल ना म्हणतात त्याच्यामध्ये? एक हे दुसरं आहे, हे झाकण आहे रे याचं. त्याचं आहे ते पॅक येते, म्हणजे आपण कुठे नेऊ शकतो. हा बोल ना. बॉटल त्याचं आहे ते. हे काढून मग झाकण लावायचे. मी आता वरती ठेवते जास्त. बापरे, हे काही झाकण आले वाटतं रे सगळ्यांना. वे सगळ्या भांड्यात नाही, म्हणजे असं पॅक करून ठेवू शकतो, हे गाळू शकतो. हे डबल आले बघ रे. काय झाकण? डबल आहे का? त्याचं दोन आहे. अर्धा लिटरचं नाही. हे बघा ऑनलाईन मागितलंय, छान आली, क्वालिटी पण छान आहे सगळ्यांची. काढू का? आता यूज करणार का तुम्ही? कोकवेल कंपनीचं आहे ना. काय शुरू करने के लिए जार्ज को ब्लेंडर में लॉक करे, ह्याच्यात लॉक करायचं, मग काय करायचंय. आणि हे सगळे काय त्यावर भांडे, म्हणजे आपण फळं वगैरे टाकायचे, असे लावायचं, हे पॅक करायचं आहे बघा याच्यामध्ये. आणि मग हे बघा छान आलं. कधी कधी येत नाही छान.
तर चला, ब्लेंडर छान आलं, क्वालिटी पण भांड्यांची सगळ्यात छान होती. कधी कधी ऑनलाईन मागितलेली वस्तू कधी कधी येते नाही, चांगल्या जशा दिसतात तशा नसतात, पण ही जशी होती तशी आली. तर चला, तर जेव्हा पण आम्ही म्हणजे यूज करू ना तर तुम्हाला दाखवेलच मी. तर आता आपण तर सगळ्यांसाठी मस्त गरमागरम वडापाव आणला. आमच्या सिन्नरमध्ये खूप छान मस्त प्रसिद्ध वडापाव भेटतो ना. आणि त्यानंतर मम्मी आणि मी मार्केटला गेले. तर मार्केटला का गेलो आम्ही तर तुम्हाला पण थंबनेलवरून टायटलवरून समजलंच असेल. तर दीदीचा बड्डे होता ना, तर दीदीसाठी मम्मीला पण ड्रेस घ्यायचा होता. मी पण म्हटले की तिच्यासाठी गिफ्ट घेऊ, म्हटले आता ड्रेसच घेऊ तिच्यासाठी, कारण ड्रेस कशा आपण यूज करतो आणि काही गोष्टी घेतल्या की मग त्या ठेवल्याच जातात. म्हटले तिच्यासाठी मस्त टॉप घेऊ आपण. तर मग दीदीसाठी ड्रेस वगैरे घेतला, कोणता घेतला सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. तर पुन्हा घरी गेली आणि पुन्हा मार्केटला आले तर किराणा करण्यासाठी महिन्याचा. तर ताईंना पण घेऊन आलो आम्ही सोबत. आणि चला, आपली सई बघा कशी ट्रॉलीमध्ये बसली आहे. आणि आता जो महिन्याभरात जो किराणा लागतो तो आम्ही सगळे काही घेतला. घरी आली लगेच स्वयंपाकाला लागले, कारण बड्डेला जायचं होतं. तर भाताने कणिक मळून ठेवलं आणि सगळ्यांसाठी मस्त गरमागरम चहा ठेवला. तर आई, मामा, ताई सगळे तिथे बसलेले होते. आणि मिस्टर काही चहा घेत नाही आणि ते फ्रेश होत होते तोपर्यंत देवाची पूजा पण झालेली होती. आणि त्यानंतर आज मस्त आमचा कढी भजीचा बेत होता. तर माझी मैत्रीण नम्रता, तिचे मिस्टर पण आलेले होते, कारण आम्ही जेव्हा फिरायला गेलो ना तेव्हा त्यांना मुलगी झाली होती. तर मिठाई राहिली होती ना आमची द्यायची, तर ते आमच्यासाठी मिठाई घेऊन आले होते. आणि मग त्यांना पण आम्ही गरमागरम भजी वगैरे दिली. आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांचे जेवण झाले. मस्त कढी भजीचा मेनू होता आज. आणि त्यानंतर पुन्हा आम्ही दीदीच्या बड्डे सेलिब्रेशनला गेलो. तर चला, आता स्वयंपाक वगैरे झालाय. आज दीदीचा बड्डे आहे, तर आता सईना मम्मीकडेच होती, तर आता मी चालली आहे. तर चला, आता मम्मीकडे आली आहे मी. आणि यांचे जेवण वगैरे झाले, सगळं आटोपले. आता केक कटिंग करायची आहे. आणि दीदी, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मम्मी दीदीसाठी ड्रेस घेऊन आली, तर केक कट करायचा आहे ना. तर मम्मी म्हणते तू पहिलेच घाल. दीदीला जीन्स आणि टॉप घ्यायची होती, त्याच्यामुळे घेतली. साईड आले होते आमच्या संगे, काय
आता मस्त तयार होऊन ये, आपण केक कट करू दीदी. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि तू सगळ्या ताईंना पण म्हण, कारण व्हिडिओ बघितल्या तुला कमेंट येणारच आहे. सर्व ताईंना, सर्व मावशींना थँक्यू. जा आता रेडी होय आणि परत ये. झालं का भाऊंचं जेवण? हो झालं ना. तू जेवण करून आले काय? हो, काय खाल्लं? कढी भजे. आमच्या वहिनी पण आल्या आहे. काल आल्या ना तुम्ही? त्या सणाला गेल्या होत्या. पहिल्या सणाला आहे ना आमच्याकडे नवरी ना माहेरी जाते, त्यामुळे तुम्हाला मावशीच्या दिंडीला दिसल्या नाही त्या, कारण त्यांचा होळीचा पहिला सण होता ना, तर माहेरी गेलेल्या होत्या ह्या दोघी. जेवण झालं का? तर चला आता मिस्टरांनी पण केक घेऊन आलो आम्ही येतात ना, आणि दीदी पण छान मस्त रेडी होऊन आली आहे. छान दिसते ना दीदी. तर आपली सगळ्यांची लाडकीच आहे. मस्त दीदी मावशी शेजारी बसली आहे, आणि सौरभ भाऊने पण केक आणला होता, आणि मिस्टरांनी पण केक घेऊन आले होते. तर आता दोन्ही केक मस्त आम्ही आता सेलिब्रेशन करू दीदीचा तर बड्डे सेलिब्रेशन. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि छान मस्त मीही तिच्यासाठी गिफ्ट घेतले ना, तेही बघायचं आहे ना सगळ्यांना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सई थांब. केला लाव. सईचा हॅपी बर्थडे का? हीच आहे का? बर्थडे गर्लचा आहे का? आज दिली का बर्थडे गर्ल? नाही हो, बरोबर आठवत नका देत जाऊ मला. मी तुला रोज शुद्ध काट घेते. मनीषा घ्या दर ग घे ग सई ए सई घे तुला घ्यायची का नाही ती का काय करेल थांब दे तिच्याकडे दे बया सई हुशार झाली मला माहित नाही आता ती परत ते खाणार पण नाही सई घे बाई तुला घेऊ का दोन्ही दे हे पडेल जाय याव घे सरळ ते माझी मावशी काय दे ना
देऊ का बघा ए तर दीदी मावशीला गिफ्ट दे तू चल. ए दीदी मावशीला गिफ्ट दे तर. तू दीदी मावशीला गिफ्ट दे तुझ्याकडून ना. तिला म्हणा माझ्याकडून तुला गिफ्ट आहे. आवडलं का सांग. हा दीदी तुला आवडलं का खाऊ. चल केक खाऊ बोलव. दाजींचंच खायचं. हेच खाऊ घालते ना मी. हेच घालते ना. फोटो काढ रे. दीदीचं गिफ्ट पण दाखवते सगळ्यांना. तूच खोल बाई मी खोलत. छान आहे का. तुला आवडला का. टॉप घेतला तिला मी कॉलेजला जाते ना दीदी. आवडला तुला. मम्मीच्या आवडीचाच आहे. काय का घ्या ना. घे ना तेच तेच गाव चॉकलेट खायचंय. इकडे बघा. दीदी मोठी हास मोठी स्माइल. हो का हे कोणचा थोडं मोठं कधी सुधारशील ही तब्येत. सगळ्यांनी तिच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला लावा दीदीला. चला आजी. छान मस्त दीदीचं बड्डे सेलिब्रेशन झालं ना. पुन्हा काही त्यांच्या कमिटी दीदीची मम्मी नाही दिसली. तर दीदीची मम्मी ना तिच्या मावशीच्या घरी गेली होती गावी. दीदी मावशीचा बड्डे होता. झाला का मग. कसा झाला. छान झाला छान. वरती बघून बोल ना. तू कुठे गेली होती आज. तू कुठे गेली होती. केंद्रात गेली होती. आणि केंद्रात कशी मा जपता ग. मी जपलीच नाही. आणि पण तुला माहिती आहे ना कशी जपत्या. कशी जपता ग. थोडी जपली तू. पाया कशी पडली तू. पाया कशी पडली श्री स्वामी समर्थांच्या. पाय पडून दाखव. कशी पडली दाखव ना. आधी पाय पडायला पडून दाखव ना तू कशी पडली. तू माळ कशी जपली सांग ना. तोंडात नको घालू. ए आम्हाला सांग ना माळ कशी जपते. मला माहितीच नाही. अशी का ग सई. कशा अशी नाही. मग त्याला रोबोट असा हो. असं आणि मग कसा. रोबोट असा हो रोबोट अशी करायची का. आणि श्री स्वामी समर्थ कसं म्हणायचं ग. करून दाखव ना तू. करून दाखव. आणि हात कसा करायचा. ए, कसे खाली घे. करायचे हात. ए, हात कसे करते. हात ते नाही का भांडे घालून बसवतो आपण. कसं करीत ते. त्याने असं करतो मग असं करतो इथं ठेवतो हात. कसं मग आणि मन बरं. असं का. असं करत्या का. सई रोज केंद्रात जाते आजी सोबत बहिणींसोबत. हो ना से. उद्या जायचं का नाही ग तुला. ए तुम्ही केंद्रात गेल्यावर काय खाता बे. काय करायचं. रस पेता. तिथं प्रसाद पेडा तीर्थ तीर्थ बी भेट. तू तिथं आज कशी मंदिरात कशी पाया पडली होती आज तू. अशी नाही ना तू कशी पाया पडली होती. दाखव ना असं बसून. कसं पडली होती दाखव. असं आहे का. मग उद्या येणार आहे ना मी तुला. अशी पाया पडली होती. कशी परत दाखव. परत कसं. नीट 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 दाखव नीट व्यवस्थित नीट दाखव. लाजू नको ना. आम्ही हसणार नाही. चला केक आलाय. केक. तर चला छान मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं. तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण छान व्हिडिओसह असं पुन्हा भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना सगळ्यांना बाय बाय.